रमेश शिंदे सर, थँक्यू. हॅलो चेक. हॅलो हॅलो. आवाज दे जरा, थोडा आवाज दे, म्हणजे मी हळू बोलतो इकडनं. धन्यवाद प्रथमेशजी ठाकूर. आशिष स्कोरर पाठवून येते. सामन्याला होती सुरुवात STPL कप 2024. कोणची म्हणजे मॅच आहे? चला स्कोरर येऊ द्या. ओमकार मित्र मंडळ वर्सेस टायमर किंग. ओमकार मित्र मंडळ विपक्ष टायमर किंग या दोन संघाच्या दरम्यान चाललेली लढत. सामन्याला सुरुवात. श्री गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे ओमकार मित्र मंडळाच्या वतीनं आणि स्टॅकिंग एंडवर टायमर किंगच्या वतीनं द किंग ऑफ टायमर आदित्य. चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल ही अपेक्षा करूया. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. बोथ ऑफ टीम ऑल द बेस्ट. शो द गुड गेम. पहिलाच बॉल फिरकी घेण्याचा प्रयत्न होतोय गोलंदाज श्रीच्या माध्यमातून. पहिला चेंडू वाईट. संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपन होताना पाहायला मिळत आहे टायमर किंग संघाच्या वतीनं. यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला आहे. क्रिकेटमधील क्लास कसा असावा याचं जिवंत उदाहरण म्हणजे बॅट्समन आदित्यची फलंदाजी. जबरदस्त खेळ. पहिला सामना सोडला तर उर्वरित काही सामन्यांमध्ये अतिशय दर्जेदार बॅटिंग सातत्याने पाहायला मिळाली. ऑफ ब्रेक बॉल. आदित्य नजर ठेवतायत, त्यांना माहिती आहे आपल्या विकेटचं महत्व. संपूर्ण दिवस आनंदाचं वातावरण आणि या आनंदाच्या वातावरणाचं कारण बनलंय समोर झळकणारा फ्लेक्स. STPL कप 2024. इथे काय घडलंय? फलंदाज होईल बाद. फलंदाजाने सांगितलं असेल गोलंदाज श्रीला, हम ऐसे खिलाडी खेल को खेल ना जानते, परंतु श्री नावाच्या गोलंदाजाने फलंदाजाला उघड उघड आव्हान देताना सांगितलं असावं, हम ऐसे खिलाडी खेल को खेलना भी जानते, खेल को पलटना भी जानते. मिळाली विकेट. नजर हटी, दुर्घटना घटी. बॉल सोडून दिला, जाऊन एस्टांवर आदळला. ही जादू आहे श्री नावाच्या गोलंदाजाची, अर्थात चरण. यावेळेस एक सिंगल मिळेल. हलक्या हाताने फक्त आणि फक्त ऑफ साईडला ढकलून दिलं चेंडूला. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. टायमर किंग या संघाची धावसंख्या 1 गडी बाद. आतापर्यंत 3 धावा. एक धाव जोडण्याचा प्रयत्न फलंदाजांचा चालू आहे. चांगली बॅटिंग. रणधुरंदर स्टॅकिंग एंडवर आहे फलंदाज आदित्य. स्वीप करण्याचा प्रयत्न सोपं नाही आहे. असं म्हणतात, अच्छी गेंदों का सन्मान करो और बुरी गेंदों का अपमान करो. बॅटच्या रडारमध्ये चेंडू भेटला तर त्याला योग्यरित्या टोलवणं हे फलंदाजांचं काम आहे. आणि बॅटच्या रडारमध्ये चेंडू भेटला नाही तर समजदारीने खेळणं, स्वतःला वाचवणं हे फलंदाजांचं काम आहे. बारी बारी सबकी बारी. श्री गोलंदाजी मार्कवर सज्ज. स्टॅकिंग एंडवर बॅट्समन आपण पाहतोय आदित्य. लेग ब्रेक बॉल फेकण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाज श्रीनं, परंतु चेंडू टर्न नाही झाला. पाहू शकाल पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक सिंगल तर मिळाली. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 4. खोलवर टप्प्याचा बॉल. अंपायर 1 की 2. यस 2 धावा. द रन्स ऑफ कपल. आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. बॅटिंग करणारी टीम
टायमर किंग या संघाची धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 6 धावा, 6 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. एक विकेट गमावलेली आहे. विशाल बाद झाले. तदनंतर रोहित खेळपट्टीवर सज्ज आहेत. सोबतीला फलंदाज आदित्य पहिल्या बॉल पासून खेळपट्टीचं निरीक्षण करत आहेत. पहिलं षटक संपलं. 6 धावा धावफलकावर. प्रथमेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळतील. दैदिप्यमान सुवर्ण अक्षरानं लिहून ठेवावी. ही स्पर्धा तुमच्या भेटीला येऊन ठेपली. तब्बल 48 महिने या स्पर्धेला सुरुवात होऊन आपण पाहतोय. चौथं पर्व, चौथ्या वर्षात पदार्पण करणारी ही स्पर्धा आहे. कुतूहल, उत्साह, नियोजन 2 ते 3 महिन्यापूर्वीचं जबरदस्त नियोजन. इथे पुन्हा एकदा टर्न होणारा चेंडू, परंतु अंपायर सांगत असताना हा देखील वाईट बॉल आहे. बॅक टू बॅक वाईट फेकतात गोलंदाज प्रथमेश. या चुकांना टाळावं लागेल, पर्याय नाहीये. इथे अचूक टप्पा फेकलाय. जबरदस्त कमबॅक केलं गोलंदाज PB न, अर्थात प्रथमेश यांनी. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट. तदनंतर फेकला चांगला चेंडू. समोरच्या दिशेला फटका खेळत आदित्यची चपळाई पाहू शकाल. जागा सोडत नाहीये. पॉप इन क्रीजची लाईन देखील सोडत नाहीये. त्यांना माहित आहे आपल्या विकेटचं महत्व. एक एक खेळाडू आपल्या संघासाठी फार महत्वाचा असतो. इथे काय घडलंय? फलंदाज होईल बाद. आणखी एका विकेटचं पतन. क्लीन बोल्ड. धावसंख्या स्थिरावलेली. तीन चेंडूचा खेळ झाला. टीमची टोटल धावफलकावर 8 धावा. इथे देखील खोलवर टप्प्याचा बॉल होता. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. धावा बनवावा लागतील बॅटिंग करणारी टीम. टायमर किंग या संघाला सांगावं लागेल, अजून माझ्या आयुष्याची सकाळ बाकी आहे. मावळताना लखलखण्याचा प्रकार बाकी आहे. पहिलं षटक संपलं. दुसरं षटक चालू आहे. तिसरं षटक पूर्ण बाकी आहे. शर्यत चालू आहे. जिंकणं बाकी आहे. सन्मानित धावसंख्या अजूनही बनवणं बाकी आहे. टीमची टोटल धावफलकावर 8 धावा आहेत. प्रथमेश चांगली गोलंदाजी करतायत, परंतु यावेळेस वाईट बॉल. एक सिंगल तर मिळेल. एक एक धाव आयुष्यामध्ये फार महत्वाची क्रिकेटच्या, आणि ते काम या ठिकाणी चालू आहे. एक सिंगल मिळेल. आणखी एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. टायमर किंग 2 विकेट जरी गमावल्या तरी धावा मात्र येत आहेत. टीमची टोटल धावफलकावर 10 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. सातत्याने खराब गोलंदाजी. वाईट चेंडू फेकले जात आहेत. आणखी एक वाईट बॉल. समज ठेवावी लागेल. इथे समज ठेवली आणि फलंदाज होतात बाद. आणखी एक विकेट. अजय जरी वाईट फेकले त्यानंतर स्वतःमध्ये परिवर्तन करताना चांगली गोलंदाजी करतात गोलंदाज प्रथमेश. आणि आदित्य नावाच्या फलंदाजाला मी तर म्हणजे नॉन स्ट्राईक एंडवर ठेवण्यासाठी फार मोलाची कामगिरी आतापर्यंत गोलंदाजी करणाऱ्या टीम ओमकार मित्र मंडळाने केलेली आहे. एक सुद्धा संधी या षटकामध्ये मिळाली नाही. पाहता पाहता 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणारी टीम टायमर किंग या संघाची धावसंख्या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 11 धावा. शेवटचे 6 चेंडू रवी गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. परंतु एक गोष्ट विसरून मी तर म्हणेन चालणार नाही. टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये, शॉर्ट क्रिकेटमध्ये छोट्या मैदानावरचा मोठा हिरा अजूनही मैदानावर सज्ज आहे. नाव आहे आदित्य. वाडेघरचे भूमिपुत्र आदरणीय शैलेजी पाटील साहेबांच्या या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. शैलेजी पाटील, आपण आलात, आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. विनंती आहे आपण या मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. जेव्हा आपण मॅचच्या दिशेने शेवटचे 6 चेंडू रवी गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 11 धावा धावफलकावर आहेत. एक सिंगल मिळेल. सातत्याने एक एक धाव वसूल करण्याचं काम बॅटिंग करणारी टीम टायमर किंग यावेळेस मात्र करताना पाहायला मिळते. शेवटचे 5 चेंडूचा खेळ शिल्लक. रवी जबाबदारी
की सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि क्रिकेट म्हटलं ना तर कर्तव्याच्या वाटेवर चालताना भावनाचा आवंडा गिळा वाच लागतो. ते काम इथून मात्र करावं लागेल, प्रॅक्टिकल व्हावं लागेल, प्रात्यक्षिकरण करावं लागेल. मैदानाच्या बाहेर बोलून सोपं असतं मित्रांनो, परंतु मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर 33 कोटी देव आठवतात. हे देखील वेगळं सांगायची गरज नाही. क्रिकेट आहे समजदारांचा खेळ, अभ्यासाचा खेळ, तरुणांचा खेळ आणि खऱ्या अर्थानं आज रंगला आहे STPL कप 2024च्या वतीनं या कल्याणच्या ऐतिहासिक भूमीमध्ये. पहिली इनिंग चालू आहे. उत्तरार्धामधील शेवटच्या षटकातील अजूनही 3 चेंडूचा परिपूर्ण खेळ शिल्लक आहे. गोलंदाज सज्जाद रवी. टीमची टोटल टायमर किंग जाऊन पोहोचलेली आहे. 3 विकेट्स गमवत असताना आतापर्यंत 13 धावा. अजूनही 3 बॉल आहेत. 3 बॉलमध्ये किती धावा बनतील प्रश्न विचारावा लागेल. डगआउटच्या चौकटीला ती देखील डोक्याला हात लावून उभी आहे. कधी एकदा मोठा फटका येतोय, धावसंख्या सन्मानित बनते हे पाहणं फार गरजेचं आहे. फटका चांगला आहे. क्रिकेटचा क्लास आणि राग दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या, परंतु एक सिंगल मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण, थ्रो न मी तर म्हणेन फार गरजेचं होतं. रवी यांची अपेक्षा होती, परंतु प्रथमेश स्वतः चेंडू घेऊन स्टंप पर्यंत पोहोचले. तत्पूर्वी आपल्या लाईन पर्यंत, जिथं सुखाचं माहेरघर आम्ही ज्याला नेहमी म्हणतो ना, तिथपर्यंत पोहोचले फलंदाज आदित्य. एक सिंगल कंप्लीट. पाहता पाहता हा देखील चेंडू चांगला आहे. अचूक टप्प्याची गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये रवी करतायत. कोणत्याही प्रकारचे धाव नाही आहे. फेकलाय डॉट बॉल. स्टील 1 to go. इथे देखील एक सिंगल घेण्याचा प्रयत्न, परंतु नाही. षटक संपलं. 3 षटकांचा खेळ झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टायमर किंग या संघाची धावसंख्या धावफलकावर 4 गड्याच्या मोबदल्यात लागली. 14 विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. ओम नमः शिवाय. शिव विजयासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. शिवरीय धैर्य पराक्रमाचे दैदिप्य मानता सगळ्या गोष्टी या मॅच मध्ये पाहायला मिळतील. लो स्कोर जरी असला तरी लो स्कोरिंग मॅचेस हाय अँड व्होल्टेज होताना अनेक मैदानांवर पाहिलेल्या आहेत. की मोहना मागील काही मॅचेस मध्ये तुम्ही पाहिला असेल लो स्कोरिंग मॅच हाय व्होल्टेज होताना. विकास गोलंदाजी मार्कवर सज्ज, परंतु स्टॅकिंग एंडवर टेनिस बॉल क्रिकेट जगताचा सितारा चरण स्टॅकिंग एंडवर. मागील सामन्यामध्ये लवकरात लवकर मैदान सोडायला गोलंदाजाने भाग पडलं, परंतु इथे पाहू शकाल काय घडेल. एक सिंगल कंप्लीट, माफ करा वाईटच्या स्वरूपात एक धाव मिळाली. इथे देखील समजदारीचा खेळ फक्त आणि फक्त ढकलून दिलाय. एका धावेच्या साथीनं टीमची टोटल पुढे सरकेल. 2 धावा धावफलकावर आहेत. STPL कप 2024 विलोभनीय दर्जेदार क्वालिटीने भरलेली स्पर्धा आहे. तुम्हाला सगळ्यांच्या जीवनाचं रहाट गाडगं बाजूला सारून एका दिशेमध्ये आणणारी स्पर्धा आहे. ऐक्याचं प्रतीक बनणारी स्पर्धा, शौर्याची परंपरा अबाधित ठेवणारी स्पर्धा, सह्याद्रीच्या कडेकापारीत उज्ज्वलतेला, परंपरेला, संस्कार आणि संस्कृतीला गेल्या 4 वर्षापासून जपून आणि जतन करून ठेवणारी स्पर्धा. काळजाच्या प्रत्येक स्पंदनांवर जेव्हा आठवण येईल तेव्हा फक्त आनंद या जीवनाचा म्हणणारी स्पर्धा STPL कप 2024. जाऊया मॅचच्या दिशेने. स्टॅकिंग एंडवर आहे चरण. आपल्या संघाला आणि संघाच्या विजयाचा रथ कुरुक्षेत्रावर आणण्याचं काम हे नाविक नावाडी करतील यात तीळ मात्र शंका नाहीये. सध्याच्या घडीला या मॅचचा निकाल समुद्राच्या मध्यभागी आहे. किनाऱ्यावर येणं अजूनही थोडं बाकी आहे. खोलवट टप्प्याचा बॉल आहे. एक सिंगल तर मिळेल डिक्लेअरच्या स्वरूपात आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. पहिलं षटक मार्गस्थ असताना पहिल्या षटकातील एकंदरीत 5 बॉलचा खेळ झालाय. एक चेंडू वाईट फेकलाय. 4 चेंडू ग्राह्य धरले जात आहेत आणि टीमची टोटल धावफलकावर आपण पाहतोय आतापर्यंत 5 धावा. 4 चेंडू ग्राह्य धरले जात आहेत. 5 धावा धावफलकावर आहेत. रिव्हर्सचा प्रयत्न, एक सिंगल मिळेल. एक धाव घेण्यापासून कोणत्या प्रकारची अडचण आतापर्यंत श्री नावाच्या फलंदाजाला येत नाहीये. क्रिकेटचा क्लास मात्र दाखवलेला आहे.
टीमची टोटल धाव फलकावर 6. 3 षटकांनी विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकाची कामगिरी पूर्ण. 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आणखी एक चांगला चेंडू, चांगला स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटक संपलं. पहिल्या षटकाच्या अंती 15 धावांचा पाठलाग करणारी टीम ओमकार मित्रमंडळ या संघाची धावसंख्या बिनबाद आतापर्यंत 7 धावा. किशोर नेक्स्ट मॅच शिंदेशाही योद्धा आणि सिद्धू स्मृती. चला दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी या. शिंदेशाही योद्धा सिद्धू स्मृती दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी या. दुसऱ्या षटकाची जबाबदारी अर्णव यांच्या हातामध्ये आहे. चांगला बॉल उमगला नाही, समजला नाही, बॅट फिरवली देखील नाही. पितामह भीष्माप्रमाणे तटस्थ उभे आहेत फलंदाज. पहिला चेंडू डॉट. या प्रकारची गोलंदाजी यशाचं गमक ठरवेल. आणखी एक खोलवर टप्प्याचा बॉल. परफेक्ट यॉर्कर लेंथ. मोठ्या मैदानावर आम्ही नेहमी म्हणतो ना, प्रथमेशजी पाटील साहेब आपणास विनंती आहे, आपण पुढील सामन्याची नाणेफेक करायची. चला प्रथमेशजी पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याची नाणेफेक आपण करा. अगदी सहज खेळलेत, अगदी सहज. फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षण देखील दर्जेदार होताना पाहायला मिळत आहे. अर्णवच्या गोलंदाजीचा कलाशकार मैदानाच्या आतमध्ये सातत्याने पाहायला मिळतोय परंतु इथे ही थांबणार नाही, थांबायचं नाव देखील घेत नाही. 2 धावा मिळतील या बॉलवर आणि या 2 धावांच्या साथीनं टीमची टोटल धाव फलकावर 10. विजयासाठी अजूनही 5 धावांची गरज. स्टेप आउट झाले, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. फटका चांगला आहे परंतु एक सिंगल घेण्यापासून अडचण नाही आहे. जितू सर आपणास विनंती, जितूजी आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. वाईट बॉल. टीमची टोटल धाव फलकावर 12 धावा. विजयाच्या अति समीप येणारी टीम या ठिकाणी पाहायला मिळते ओमकार मित्रमंडळ. परंतु विजय अजून कोणाचा आहे सांगू शकणार नाही आहे. कधी कोणतं पारडं जड होईल, कधी कोणतं पारडं हलकं होईल सांगता येत नाही. 2 षटकांचा खेळ झाला. ओमकार मित्रमंडळ पोहोचलेली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 या धावसंख्येवर. विजयासाठी फक्त 3 धावांची गरज. विजयासाठी फक्त 3 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जोशी परंतु स्टार्टिंग एंडवर कुदरत ने बनाया होगा फुर्सत से तुझे मेरे यार. ही क्रिकेट तेरे लिए. ही पर्सनॅलिटी क्रिकेटसाठी बनवली की काय. याच अनुषंगाने स्टार्टिंग एंडवर फलंदाज आपण पाहतोय. चरणला एक सिंगल तर मिळाली. हलट जुलट स्वरूप पाहतोय. शफल होत आहेत ऑफ स्टंपच्या पुढे, पुन्हा मागे येत आहेत. क्रिकेटमध्ये या सगळ्या गोष्टी अलीकडच्या काळात पाहायला मिळतात, शंका नाहीये. कोणी रिवर्सचा प्रयत्न. सिद्धू स्मृती संघाचे संघनायक, आपण नाणेफेकीचा कौल जिंकलात, निर्णय आम्हाला कळवायचा आहे. विजयाच्या अति उंबरठ्यावर येऊन पोहोचलेली टीम आपण पाहतोय ओमकार मित्रमंडळ. स्कोर आर लेव्हल, फक्त एका सिंगल धावेची गरज. लो स्कोरिंग मॅचेस फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ओके, फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता आहे ओमकार मित्रमंडळ या टीमला. विजयाचा सुगंध दरवळतोय. विजयाच्या संगीत खुर्चीजवळ उभी असलेली टीम आपण पाहतोय ओमकार मित्रमंडळ. फक्त त्या खुर्चीवर विराजमान व्हायचं आहे.